छोटा सा दूर से आहे. रोहित एवढं फ्लुएंट नाहीये माझं मराठी. नो प्रॉब्लेम, जसं आहे तसं बोललो. रोहित, परवाच्या तुझ्या इनिंग बद्दल बोलायचं झालं तर सगळेजण तुझ्या टॅलेंट बद्दल खूप बोलतात, पण हे टॅलेंटनी शक्य नाही, कारण 171 रन्स पूर्ण 50 ओव्हर खेळणं. तर तुझ्या मेंटल आणि फिजिकल कष्टांबद्दल बोललं गेलं पाहिजे. तुला काय वाटतं? मला असं वाटतं ते मेहनत पण सांगायला पाहिजे. टॅलेंट फक्त टॅलेंट नाहीये, कारण की टॅलेंट तुम्हाला फक्त एक जागेवर घेऊन जाणार आणि ठेवणार, नंतर तुम्ही काय करतात ते इम्पॉर्टंट आहे. तर माझ्यासाठी मी जेव्हा पण मी बॅटिंग केलंय, मी असा नाही विचार केलाय की मी टॅलेंटेड आहे आणि काय पण करू शकतो मध्ये जाऊन. मला असं नेहमी असं वाटलंय की आतमध्ये जाऊन जे काय कष्ट करायचं असेल ते करायचं आहे आणि जे काय मेहनत करायचं आहे ते मेहनत करायचं आहे. टॅलेंटनी काय होत नाही. फक्त टॅलेंट मी जसं सांगितलं आधी की टॅलेंट तुम्हाला फक्त एक जागेवर जाऊन ठेवणार, नंतर तुमचं हार्डवर्क आहे. रोहित, ह्यूज डिफीट झाला की टीमच्या मोरलवरती एक वेगळा परिणाम होतो. परवा एकदम क्लोज डिफीट झाला, तर अशा वेळेला काय परिणाम होतो? नाही बघा, आमचा मोराल बिलकुल पण डाऊन नाहीये, कारण की आम्ही चांगलं क्रिकेट खेळलोय. आम्हाला माहिती आहे ते. फक्त एकच गोष्टी आहे, आम्हाला मध्ये ना विकेट काढायला शिकायला पाहिजे. मधल्या ओव्हरमध्ये विकेट कसं काढायचं आणि प्रेशर कसं बिल्ड करायचं ते आम्हाला फक्त लक्षात ठेवायला पाहिजे. स्पिनर्स आणि जे कोण बॉलिंग टाकतात मध्ये, स्पिनर्स, बॉलर्स, फास्ट बॉलर्स, फक्त आम्हाला ते मध्ये ना ब्रेक थ्रू घ्यायला हॅबिट करायला पाहिजे, कारण की ते एकदम इम्पॉर्टंट आहे. कारण की मध्ये विकेट घेतल्यावर ते मोमेंटम थोडंसं शिफ्ट होतं ऑपोजिशन टीमवर, तर ते आम्हाला करायला लागणार. कारण की आम्ही बॅटिंग चांगलं केलं, इनिशियली नवीन बॉलपेक्षा चांगलं बॉल टाकलं आणि नंतर मध्ये थोडासा लटकलो, म्हणजे विकेट नाही काढलं. तर ते आम्हाला एक फक्त आहे की मध्ये एक विकेट काढायचं, मध्ये विकेट काढायला शिकायला पाहिजे. चांगलं बोललं. Sorry, I can't translate this for you.